6 दिसंबर को अयोध्या में बाबरी मस्जिद का ढांचा गिराया गया तो शिवसेना ने सबसे आगे जाकर के झंडा गाड़ दिया, हमने गिराया, और उसको बड़े गौरव से उसको ओन किया। गौरव तो है ही, बिल्कुल, इसमें कोई शर्म की बात नहीं है। मैंने तो कहा दिया, साफ कह दिया। TCN या आमच्या YouTube मंचावर आपले मनपूर्वक स्वागत आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिरात पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या पावन सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशात भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते आणि याच ऐतिहासिक क्षणाचे प्रतिबिंब आपल्या घाटंजी शहरातही मोठ्या उत्साहात, शिस्तीत आणि अभूतपूर्व जनसहभागातून पाहायला मिळाले। घाटंजी शहरातील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्तानं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। ही मिरवणूक म्हणजे केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर तो घाटंजी शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचा, एकतेचा आणि श्रद्धेचा जिवंत उत्सव होता। शहरातील श्रीराम मंदिरातून प्रारंभ झालेली ही रॅली घाटंजी पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत होती। संपूर्ण मार्गावर भगवे ध्वज, पताका, टाळ मृदुंग, ढोल ताशांचा गजर आणि जय श्रीरामच्या घोषणांनी घाटंजी शहर अक्षरशः दणाणून सोडले होते। घाटंजी शहरातील नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। विशेष करून शहरातील युवकांनी पुढाकार घेत प्रभू श्रीरामांचा जयघोष करीत रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। डोक्यावर भगवे फेटे, हातात श्रीरामाचे ध्वज, ओठांवर जयघोष आणि डोळ्यात अपार श्रद्धा असे दृश्य घाटंजीच्या प्रत्येक चौकात पाहायला मिळत होते। घाटंजी पोलीस स्टेशन परिसरातून जात असताना मिरवणुकीची शिस्त, नियोजन आणि शांततामय वातावरण हे विशेष उल्लेखनीय ठरले। कुठेही गोंधळ नाही, कुठेही अनुचित प्रकार नाही, केवळ भक्तिभाव आणि संयम यांचे दर्शन या मिरवणुकीत घडले। रॅली दरम्यान चौकाचौकात प्रभू श्रीराम आणि माता सीतेचे पूजन करण्यात आले। हे पूजन म्हणजे रामकथेतील मूल्यांचा, नारी शक्तीच्या सन्मानाचा आणि संस्कृतीच्या जतनाचा संदेश देणारे होते। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार बनले होते। घराघरातून फुलांची उधळण, हात जोडून केलेले स्वागत आणि राम नामाचा जयघोष यामुळे घाटंजी शहर त्या दिवशी जणू राममय झाले होते। कुठेही द्वेष नव्हता, कुठेही अहंकार नव्हता, फक्त श्रद्धा, समरसता आणि प्रभू श्रीरामांवरील नितांत विश्वास दिसून येत होता। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी शब्दाने, विचाराने आणि निर्भीड भूमिकेने लढा उभा केला। राम जन्मभूमीवर मंदिर होणारच हा विश्वास संपूर्ण देशाच्या मनात रोवला आणि ज्यांच्या वैचारिक पायावर आज अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर उभे आहे, अशा बाळासाहेबांच्या 100व्या जयंतीनिमित्त रामभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या या ऐतिहासिक क्षणाला आम्ही शब्दरूपाने वंदन करतो। और ये मेरा जो हिंदुत्व है, ये हमारा राष्ट्रीयत्व है, और ये राष्ट्रीयत्व इस देश में गुनाह हो तो मैं बार बार करूंगा, मरते तक। राम म्हणजे केवळ देव नाही, तर तो सत्य, मर्यादा, कर्तव्य आणि आदर्श जीवन मूल्यांचे प्रतीक आहे। आणि हाच संदेश घाटंजी शहरातील या मिरवणुकीतून समाजापर्यंत पोहोचला। मित्रांनो, अशाच सत्य घटनांचा, जनतेच्या आवाजाचा आणि समाजातील घडामोडींचा विश्वासार्ह मंच म्हणजे TCN। म्हणूनच TCN या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया उद्याच्या नवीन घडामोडीसह। धन्यवाद।